विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहे? संख्या ज्ञान. आता आपल्याला स्पर्धा परीक्षाची तयारी करायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला गणितामध्ये संख्या ज्ञान शिकावं लागेल, कारण की त्यामध्ये फक्त देवनागरीचा अंक नसतात, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंक आणि रोमन अंक हे पण आपल्याला विचारले जातात. तर त्याच्यामध्ये आज आपण ते संख्या चिन्ह शिकणार आहोत. त्यामध्ये पहा, आता पहिले पाहणार आहोत आपण देवनागरी संख्या चिन्ह. आता देवनागरी संख्या चिन्ह कोणत्या चिन्हांना म्हणतात? 1 2 3 4 5 6. मराठी जे अंक असतात, मराठी अंक असतात त्यांना काय म्हणतात? देवनागरी संख्या चिन्ह. आणि आंतरराष्ट्रीय जे असतात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कोणते येतात अंक? 1 2 3 4. तर त्याला म्हणतात इंग्रजी. आता देवनागरी मध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे कुठले संख्या चिन्ह झाले? देवनागरी. देवनागरी म्हणजे मराठी अंक. आता आपल्याला ह्या देवनागरी अंकाचं इंग्लिश आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसे तयार होतात पहा. आता एक जो देवनागरीत आपण त्याला 1 म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय मध्ये त्याला किती म्हणतात? 1. काय म्हणतात? 1. 2 ला 2. 3 ला किती म्हणायचं? 3. 4 ला 4. 5 ला 5. 6 ला 6. 7 ला 7. 8 ला 8. 7 ला असते. 9 ला 9. आणि 10 ला काय म्हणायचं? 10 म्हणायचं. हे कोणत्या संख्या चिन्ह झाले? आता हे आंतरराष्ट्रीय. आता आपण पाहणार आहोत रोमन संख्या चिन्ह. हे झाले देवनागरी, हे झाले आंतरराष्ट्रीय. आता रोमन. आता रोमनला, त्याला 1 ला रोमन मध्ये कसं लिहितात पहा. 1 ला रोमन मध्ये सरळ रेष असते आणि इंग्लिश मधला आय असतो की नाही, असा असतो याचा 1 म्हणजे 1. नंतर 2 कसे लिहितात रोमन मध्ये बघा. 2. हे झाले 2. त्यानंतर 3. समजून राहिलं तुम्हाला? हे किती आहे? इंग्लिश रोमन मध्ये काय म्हणू आपण याला? 1 म्हणू. याला 2. हे 3. आता बघा 4 काढायचे आपल्याला. किती काढायचे? 4. इथपर्यंत सोपं आहे आपल्याला. पण 4 जेव्हा काढायचे तेव्हा काय करायचं? 1 काढायचा आणि त्याच्याजवळ असा व्ही काढायचा. असा असतो रोमन मधला 4. काय असतो? रोमन मधला 4 असतो हा. त्यानंतर हा फक्त व्ही म्हणजे झाला 5. हा काय झाला? 5. जेव्हा त्याच्या इकडून येते 1 म्हणजे या 5 1 काढला तर झाले 4. आणि हा झाला व्ही म्हणजे झाला 5. आता आपल्याला 6 लिहायचे. तर 6 लिहायचे असले तर काय करावं लागते? असा व्ही काढायचा, हा 5 काढायचे म्हणजे, आणि त्याच्या समोर 1 काढायचा. पहा 4 आणि 5 मधला फरक पहा. हा 4 आहे तर इकडनं 1 आला आणि 5 मध्ये इकडनं 1 आला. हा झाला 6. नंतर 7 पहा, 2 काढले त्याच्या समोर की झाले 7. नंतर 8. 8 साठी 1 2 आणि 3 म्हणजे हे झाले 5 6 7 8. आणि
9 काढायचा असेल तर पहिले 10 पहा. याला आपण म्हणू 10. याला किती म्हणू? 10. आणि 10तून 1 काढायचा म्हणजे 10 काढायचे पहिले आणि त्याच्या डावीकडून 1 लावायचा म्हणजे 10तून 1 निघाला. याला म्हणतात 9. याला किती म्हणायचं? 9. याला या सर्व अंकांना कोणते अंक म्हणतात रे? कोणते अंक म्हणायचे याला? रोमन. मग याला किती म्हणायचं? 1. याला 2. हे 3. हे नंतरचा 5. हा हा 10. आता 5 तिन्ही याच्यातले आपण शिकलो. हे आहेत देवनागरी अंक, हे आहे आंतरराष्ट्रीय अंक आणि हे आहेत रोमन अंक. आता सगळ्यांचे एकदा वाचन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आंतरराष्ट्रीय मध्ये वाचन. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रोमन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समजलं?